ठाणे आणि पालघरसाठी पुढचे 24 तास रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघरला भारतीय हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। पुणे आणि नाशिकच्या घाट माथ्यासाठी सुद्धा सध्या रेड अलर्ट आहे। घाट परिसरामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे, त्यामुळे प्रवास करताना खबरदारी घेण्याचा भारतीय हवामान विभागानं आवाहन केलंय। तर मुंबई रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान पालघरमध्ये एनडीआरएफचं पथक डहाणूमध्ये तैनात करण्यात आलेलं आहे। अंधेरी आणि वसईतल्या एनडीआरएफची पथकं तलासरीला दाखल करण्यात आली आहेत आणि ही पथकं सध्या मदत कार्यासाठी कार्यरत झाली आहेत। रात्रीच एनडीआरएफची इथे उपलब्ध एक तुकडीच्या अनुषंगाने बचाव कार्य सुरू केला होता। त्यासोबतच सकाळी एक एनडीआरएफची तुकडी ऍडिशनली आपल्या जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ती तलासरी आणि डहाणू दोन्हीकडे एक एक एनडीआरएफची तुकडीच्या मदतीने तसेच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। आपले जे दोन धरण आहेत डहाणू तलासरीमध्ये तुळजे आणि धामणी दोन्ही धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे पाण्याचा साठा वाढल्याने निसर्ग त्या ठिकाणी आपल्याकडनं सुरू करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने डाऊनस्ट्रीमचे जे गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देऊन ते पाण्याचा निसर्ग सुरू केलेला आहे।